केलेली आहे आणि सैफ अली खान प्रकरणात बांगलादेशी त्याला इथूनच ठाणे पोलीस आणि मुंबई पोलिसांनी अटक केलेली आहे. कॉम्बिंग ऑपरेशन झालेलं आहे. मी प्रथम मुंबई पोलीस असतील, आमचे ठाणे पोलीस असेल, त्यांचं अभिनंदन करेन की मुंबई येथे झालेल्या घटनेचा शोध त्यांनी तात्काळ लावला आणि हा जो तपास काही राजकारणी वेगळ्या दिशेला घेऊन जाण्याचा प्रयत्न करत होते त्याला त्यांनी उत्तर दिलेलं आहे. आपण पाहता या ठिकाणी आम्हाला आठवतंय की या ठिकाणी खाडी होती, परंतु तो खाडी बुजवून या ठिकाणी गटर बनवलेले आणि त्या खाडीच्या जागेवर अनेक झोपड्या या ठिकाणी बांधल्या. ठाण्यामध्ये असे अनेक विकासक आहेत की त्यांची कामं पूर्ण करण्याकरता कुठूनही लेबर आणतात. बांगलादेशीय अशा वृत्तीची लोक लेबर म्हणून या ठिकाणी काम करतात आणि नंतर काही वेळातच काही दिवसाने या देशामध्ये, या राज्यामध्ये, या शहरामध्ये चुकीच्या पद्धतीने कामं करतात. त्यांची चौकशी होणं गरजेचं आहे. जो येणारा लेबर असेल त्याची इन्क्वायरी करणं ते विकासकाचं काम आहे. असं ठाण्यात बरीच कामं आहेत. उद्या भविष्यात काय परिस्थिती निर्माण होईल, कुठलीही चौकशी न करता त्या ठिकाणी त्यांना झोपड्या बांधून जर अशा पद्धतीने जर ठेवत असतील तर उद्या मी ठाणे कमिशनरकडे सुद्धा तक्रार करणार आहोत की यांची इन्क्वायरी व्हायला पाहिजे आणि अशा पद्धतीचे लेबर ज्यांच्याकडे सापडतील, ज्यांनी विदाऊट इन्क्वायरी जर लेबर या ठिकाणी ठेवले असतील त्याही विकासकांवरती कारवाई करायला पाहिजे. अशा पद्धतीचा उद्या आम्ही मुंबई कमिशनरला भेटणार आहोत आणि ठाणे कमिशनरला भेटणार आहोत. माजी खासदार किरीट सोमय्या देखील आले होते. त्यांनी देखील विचारपूस केली. काही कामगार आहेत ते बांगलादेशी आहेत असे आरोप देखील केले. पोलीस आयुक्तांना सूचना देखील केलेली आहे की त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई करा. हो, आम्ही उद्या ठाणे कमिशनरला तर भेटणार आहोत. आता मी तुमच्याद्वारे सुद्धा त्यांना मागणी करतोय की असे बरेच जण आहेत की शेवटी अचानकपणे एखादी काही गोष्ट घडण्यापेक्षा आपण इन्क्वायरी करणं गरजेचं आहे. ते मुळात ते विकासकाचं काम आहे, त्या कॉन्ट्रॅक्टरचं काम आहे, परंतु केवळ नफा कमवणं या उद्देशाने लेबर काम लवकरात लवकर करणं या उद्देशाने कुठल्याही पद्धतीची इन्क्वायरी करत नाहीत. बेजबाबदारपणे वागतात. त्यांच्यावरती सुद्धा कारवाई व्हायला पाहिजे. सर, सैफ अली खान प्रकरणात आव्हाड असेल, उद्धव ठाकरे असेल, ते देखील टीका करताना आपल्याला दिसून येत आहे. वेगवेगळे ट्विट देखील करतात. आपण पाहिलं की जितेंद्र आव्हाड जे स्वतः मंत्री होते आणि आमदार आहेत, सैफ अली खान यांच्यावर ज्यावर हल्ला होतो, तपास योग्य दिशेने जात असताना त्या तपासाला वळण देण्याकरता सैफ अली खान यांनी मुलाचं नाव तैमूर ठेवलं म्हणून कट्टर धर्मीयांनी त्यांच्यावरती हल्ला केला असेल अशा पद्धतीचे वक्तव्य करून तो हल्लेखोर हिंदू असेल अशा पद्धतीने संशय निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आज मला त्यांना आव्हान आहे, आता तोंडाला कुलूप लावून आपण बसलायत का? का तोंड तुमचं गप्प आहे? केवळ मी मसीहा आहे काही विशिष्ट धर्माचा, मी पुरोगामी विचाराचा आहे आणि त्यांची वोट बँक राखण्याकरता अशा पद्धतीने तपासाला वेगळी दिशा देण्याचा जो प्रयत्न जितेंद्र आव्हाडांनी केलेला आहे त्याची सुद्धा चौकशी व्हायला पाहिजे. हिंदू मुस्लिम यांच्यामध्ये दंगल घडवण्याचा त्यांचा प्रयत्न होता का आणि त्या आरोपीचं ठाणा कनेक्शन काय याची सुद्धा चौकशी होणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने वक्तव्य करणं याच्या मागची त्यांची भूमिका काय होती याची चौकशी व्हायला पाहिजे. समस्त हिंदू धर्मियांचा त्यांनी अपमान केलेला आहे. हिंदू धर्मियांची माफी त्यांनी मागायला पाहिजे. गुन्हेगार हा गुन्हेगार असतो, तो विशिष्ट धर्माचा विशिष्ट जातीचा असा नसतो. या देशामध्ये जे काही गुन्हे होतात 80% गुन्हेगार, मी तर म्हणेन 90% गुन्हेगार विशिष्ट समाजाचे असतात. म्हणून कधीही हिंदू धर्माने त्या समाजाला, त्या धर्माला गुन्हेगारी समाज म्हणून कधीच हिणवलं नाही. परंतु आव्हाड अशा पद्धतीने वक्तव्य करून हिंदू धर्माचा जो अनादर करतायत त्याचा निषेध प्रत्येक हिंदू धर्मीय या ठिकाणी करतोय. मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहात का? मी या ठिकाणी राज्य शासनाला विनंती करतो की आपण त्यांनी केलेल्या वक्तव्य तपासाला वेगळी दिशा जो देण्याचा प्रयत्न केला त्याच्या पाठीमागची त्यांची भूमिका काय होती याची चौकशी करणं गरजेचं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.